मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि सगळे बाळासाहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झाली. म्हणजे मी पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यानं की दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याचे चेन असणारे, उंच पुरे असे दांडगे शिवसैनिक आपला वडील बाप मेल्यानंतर जशा पद्धतीने रडतात तसे धाय मोकलून त्यावेळेला रडत होते. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ही गर्दी आउट ऑफ कंट्रोल जायला लागली आणि अगदी काही दगडफेक पण थोडीफार झाली, चपलं फेकली लोकांनी, त्याला मी एक ट्रिक केली. म्हणजे मला वाटतं तो प्रेझेन्स ऑफ माइंड असेल माझा, की मी महिला कार्यकर्ते शिवसेनेच्या आणि महिला पोलीस हे पुढे लावले. म्हणजे हा निर्णय मला वाटतं त्यावेळेला आत्मघातकी पण ठरला असता. महिला का पुढे लावल्या? जनरली मी अनुभव पाहिलेला आहे की शिवसैनिक हे महिलांच्यावर हात उघडत नाहीत. आणि त्यांना मग मी लाऊडस्पीकर घेतला आणि मी अनाउन्समेंट केली की महिला कर्मचारी महिला समोर आहेत आणि तुम्ही ज्या बाजूने चपलं फेकतायत किंवा दगड मारतायत त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे आणि कृपया संयम ठेवा. आणि तुम्ही त्या ट्रिक वर्कड आणि तो सगळा मॉब शांत होण्यास मदत झाली. आणि ती परिस्थिती हळूहळू, कारण ते इतकं प्रचंड की साधारण 7-8 लाख लोक तिथं त्यावेळेला टप्प्याटप्प्याने जमा झाले आणि ती गर्दी मॉनिटर करणं हे चॅलेंज झालं. माझा फोर्स पण मी अगोदर होमवर्क केले असल्यामुळं, कारण तिथं गर्दी रोज रूमर्स पसरत होत्या.